रावेर तालुक्यातील वाघोड गावची ग्रामसभा संपन्न। विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास कामांची अंमलबजावणी। महाराष्ट्र शासनाकडून राज्यभर ग्रामविकास पंचायत राज विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत अभियानाचा कालावधी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची सुरुवात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच आजपासून सुरू झाली असून या अंतर्गत राज्यभर प्रत्येक ग्रामपंचायतीने विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास कामांची अंमलबजावणी केली जाणार आहे। झालेल्या कामांची पडताळणी समितीद्वारे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर व राज्य स्तरावर करण्यात येणार असून यासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीला बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे। यासाठी आज वाघोड गावात सुद्धा ग्रामसभा संपन्न झाली। यावेळेस रावेर पंचायत समितीकडून पर्यवेक्षक म्हणून प्रतिभा पाटील, वाघोड महसूल विभागाकडून तलाठी काजल पाटील, ग्रामपंचायत सरपंच संजय मशाने, जिल्हा परिषद मुख्याध्यापक रवींद्र तायडे, शिक्षक विजय पवार, त्याचबरोबर पोलीस पाटील कौशल महाजन, कोतवाल रवींद्र श्रीनामे, अंगणवाडी सेविका आणि आदी शासकीय कर्मचारी आणि वाघोड ग्रामस्थ उपस्थित होते। आतापर्यंत आपल्या रस्त्यांना फक्त रस्ते होते, त्यांना नंबर नव्हते, तर त्यासाठी आपण एक 2 प्रपत्रक तयार केले आहेत। तर त्यात एक प्रपत्रक जे आहे त्याच्यात नकाशावर रस्ते उपलब्ध आहेत, त्या रस्ते त्यात टाकायचे आहेत आणि त्यात जर कोणत्याही रस्त्यांचं अतिक्रमण असेल, म्हणजे आज रोजी ते नकाशावर उपलब्ध आहेत पण त्या रस्त्यांचं अतिक्रमण झालेलं आहे किंवा ते शेतात जायला बंद आहेत, अशा रस्त्यांचं आपल्याला अतिक्रमण काढायचं। आणि प्रपत्रक 2 आहे, त्याच्यात आपल्याला जे गावात म्हणजे शेतात जायला गाडी मार्ग आहेत किंवा हद्दीचे रस्ते आहेत, पायवाट आहेत, हे आज रोजी उपलब्ध आहेत, पण हे आपल्या गावाचा जो नकाशा आहे त्याच्यावर त्याचं अजूनही सीमांकन झालेलं नाही आहे। तर अशा प्रकारचे रस्तेसुद्धा आपल्याला त्याच्यात नमूद करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या म्हणजे जे रस्त्यांचे वाद होतात ते कमी होतील आणि आपल्याला प्रत्येक शेतात जायला रस्ता उपलब्ध होईल। जो किंवा आपण वर्षानुवर्ष तो रस्ता वापरत असतो पण त्याची नोंद झालेली नाही आहे आणि नोंद नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आपल्याला हे करावं लागतं की 2 शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं मग पुढे तो रस्ता बंद होतो। तर नकाशावर जर त्याची नोंद असली तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे येणार नाही। याच्यासाठी परत त्याच्यात अजून एक आहे की आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या 1966च्या कलम 143 नुसार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला रस्ता नव्हता म्हणून त्याने मागणी केली आणि त्याला रस्ता उपलब्ध झाला आहे, तर तसेही रस्ते आहेत पण त्याची नकाशावर अजूनही नोंद झालेली नाही। तर ते जे रस्ते आहेत त्याच्याबद्दलही माहिती आपल्याला त्याच्यात टाकायची आहे की जेणेकरून ते नकाशावर घेतले जातील। परत एक मामलेदार न्यायाधिकरण अन्वये 1906च्या कलम 5 अन्वये म्हणजे एक रस्ता होता त्याला अतिक्रमण केलं आहे, तो मोकळा झालेला आहे, तसा निकालही त्याला भेटलेला आहे, पण ते पण रस्ते आपण याच्यावर नकाशावर अजून नमूद केलेले नाही आहे। अशा रस्त्यांचंही आपल्याला सीमांकन करायचं आहे। तर याच्या बाबतीत आम्ही 2 प्रपत्रक तयार केले आहेत। तरी याच्यात नसलेले किंवा आपल्याकडे ज्याचे म्हणजे न्यायालयाचे आदेश वगैरे ज्याचे उपलब्ध आहेत किंवा तहसीलदारांची सुरुवात आपल्यापासून करायची आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागणार आहे आणि त्या बदलाची सुरुवात प्रत्येकाने करायची आहे। तेव्हा आपलं गाव हे स्वच्छ, सुंदर, समृद्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी जे उपक्रम दिलेले राहतील आणि असं काही नाही आहे की वरून जे उपक्रम येतील तेच आपण राबवायचे। तुमच्या आमच्या मधले काही जे आहेत त्यांच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यातून पण नवीन आयडियाज निघू शकतात की नाही, मग त्या देखील आपण सांगणं महत्त्वाचं आहे। फक्त सांगणंच नाही, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काय करता येईल याचा देखील विचार होणं महत्त्वाचं आहे। आणि आपण खूप मोठ्या गोष्टी करतो पण त्या जेव्हा आपण बोलतो त्याला कृतीची जोड असेल तेव्हाच आपलं काम हे दिसत असतं, उमटत असतं। आणि याच्यासाठी आपल्याला आपल्यामधले जे काही मतभेद असतील, आपल्यामधले काही दुरावे असतील, ते गावाचं काम आहे म्हणून आपल्याला ते बाजूला ठेवावं लागणार आणि सगळ्यांना एकत्र मिळून पुढे आपल्याला जावं लागणार आहे। असं म्हणतात ना, गावकरी ते राव काय करतील म्हणतात ना, ही म्हण आहे। आणि म्हणूनच आपल्याला नवीन उपक्रम आपल्या ज्या मनात असतील, तुम्ही YouTube बघा, तुम्ही फेसबुकवर आपल्या गावात काही किंवा विकसित ग्राम करण्यासाठी किंवा आपल्या गावाचा विकास करण्यासाठी विविध योजनांचा अंमलबजावणी करायची। त्या अंमलबजावण्यांची पडताळणी
तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर होणार. जसं आपण माजी मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमात भाग घेतला होता, त्यात आपल्या शाळेला बक्षीससुद्धा मिळालेलं आहे. तसंच प्रकारचं हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर असल्याने आपण सर्वांना म्हणजे ग्रामस्थांनी मिळून आपल्या ग्रामपंचायतीला कशा प्रकारे पुरस्कार मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायचे. आपल्या ग्रामपंचायतीच्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्यापेक्षाही तुम्हाला आप्पा आणि मॅडम सांगू शकतात. ह्या सगळ्या योजना आपल्याला चांगल्या प्रमाणे जर आपण राबवले, योग्य 100% जर व्यवस्थित त्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं आणि गावाच्या सहभागाने त्या योजनांमुळे आपल्या गावाचा जर चांगला विकास घडून आला आणि येणाऱ्या समितीला ते पटलं तर ते आपल्याला गुणदान करतील आणि गुणदान केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाला किती गुण मिळाले हे तालुका स्तरावर त्या समितीने पडताळणी केल्यावर त्यांना असं लक्षात आलं की नाही, सगळ्यांचे गुण येतील तालुक्यावरचे, सगळ्या ग्रामपंचायतीचे. त्यात जर आपलं चांगलं असलं तर नक्कीच आपल्याला पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर आपण तालुक्यावर निवडून आलो तर आपल्याला जिल्हा स्तराची समिती येईल आपल्याकडे, त्याची तारीख ठरलेली आहे. यासाठी जे उपक्रम आपल्याला राबवायचे त्या उपक्रमाची काही महत्त्वाची या ठिकाणी टिप्पणी दिलेली आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. त्या उपक्रमांमध्ये आपल्याला 17 सप्टेंबर म्हणजे आजपासून वृक्ष लागवड करायची आहे. नंतर आपल्या गावात हरितग्राम वगैरे वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना राबवायच्या आहेत. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील, रावेर. लोकनायक न्यूज